हॅलो, मी राजशेखर शिवराज वर्दाळे, प्रॉपर परळी योजना, डिस्ट्रिक्ट बीड. 3 वर्षाचा मुलगा आहे माझा, प्रियांश. ॲक्च्युली 15 तारखेला डिसेंबरमध्ये त्याला डेंगीसाठी परळीमध्ये ॲडमिट केलं होतं. 3 दिवस ट्रीटमेंट चालली, पण 18 तारखेला त्याला निमोनिया डिटेक्ट झाला. त्यासाठी मग आम्ही लातूरला एका हॉस्पिटलमध्ये तिथं शिफ्ट झालो. तिथं जवळपास 6 दिवस त्यांना ICUमध्ये होता आणि O2 लेवल 70% वरती आलेली होती. मग तिथं ट्रीटमेंट झाली जवळपास 10 दिवस आणि शेवटी त्यांनी जे प्लुरल फ्लुइड होतं ते कमी झालं होतं, फक्त लंग ॲक्सेस होतं. त्यासाठी सर्जरी सजेस्ट केली होती. तिथले एका सर्जनला आम्ही भेटून आलो, पण त्यांनी त्या सर्जरीमध्ये थोरॅक्टोमी किंवा थोरॅकोस्कोपी सांगितली. मग आमचा एक पास्ट एक्सपिरियन्स होता जहांगीर हॉस्पिटलसोबत, तर त्यावेळी सर्जरी जर करायचीच ठरली तर मग आम्ही दशमीत सरांकडे इथं जहांगीर हॉस्पिटलला करू असं आमचं ठरलं. त्यानंतर इथं ज्यावेळी आम्ही ॲडमिट झालो, दशमीत सरांनी सांगितलं की त्याला सुरुवातीला थोडासा खोकला आहे, तर त्यासाठी आपण 3 दिवस अँटीबायोटिक्स बघू, त्यानंतर एक्सरे काढून पुढचं हे करू, चेक करू. तर ज्यावेळी 3 दिवसानंतर एक्सरे काढला त्यावेळी सरांना थोडं इम्प्रूव्हमेंट दिसलं. मग त्यांनी सागर लाड सरांनाही हे केलं, सपोर्टिव्ह केअर आणि अँटीबायोटिक्स कंटिन्यू करा असं सजेस्ट केलं. मग लाड सर आणि दशमीत सिंग सर दोघांनी मिळून जी ट्रीटमेंट झाली, त्याच्यामुळे जवळपास 10 दिवसानंतर ज्यावेळेस त्याचं अँटीबायोटिक्सचा सुरुवातीचा 3 दिवसाचा कोर्स, 3 दिवसाचा परत 7 दिवस, आज ज्यावेळी आम्ही 8 दिवसानंतर फॉलोअपला आलो होतो, तर दशमीत सरांनी स्वतः चेक केलं, तर त्यांनी तेच सांगितलं की आमच्यासाठी सुद्धा हे एक मिरॅकल टाईपच आहे की सर्जरी, ठरलेली सर्जरी कॅन्सल होणं हे असं रेअर केस आहे, रेग्युलर कधी असं होत नाही. आणि सर्जरी टळली तेच आमच्यासाठी खूप मोठा रिलीफ आहे. आणि हे नाही कुठली ह्याची ॲक्टिव्हिटी हे नाही आहे, म्हणजे सगळं जे काही डेली ॲक्टिव्हिटीज आहेत ते करतंय, स्कूलला जाण्यासाठी रडतंय. जहांगीर हॉस्पिटलचं पहिलाही आमचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळेच आम्ही इथं आलो होतो. कारण हेच म्हणजे जी पहिली ट्रीटमेंट, इथलं फॉलोअप, इथली प्रोसिजर, दिलेला म्हणजे जो काही वेळ असते, नर्सिंग स्टाफ असेल किंवा डॉक्टर्स असतील किंवा रिसेप्शनवरती असेल, जे काही इवन पेमेंट आणि बिलिंग रिलेटेड सुद्धा ज्या काही म्हणजे हेल्प भेटते की माणसाला आल्या आल्या म्हणजे तिकडं म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर हे या गोष्टींमध्ये जास्त वेळ न जाता आधी मेडिकल ट्रीटमेंट सुरू, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, ते थोडं रिलीफ होतंय की म्हणजे ते हेक्टिकपणा जो असतो तो निघून जातो. मग आणि पूर्णपणे मेडिकल ह्याच्यावरती ट्रीटमेंटवरती फोकस करू शकतो. राहिली गोष्ट नर्सेसची, प्रत्येक नर्सचं नाव ह्याला पाठ झालेलं आहे, सगळ्यांना दिदी दिदी म्हणून बोलतोय. कोणत्या दिदी होती रे ती तुला हे केलेली? अजून प्रीती दिदी, अजून सगळ्या खेळत होत्या याच्यासोबत. आणि त्याच्या वातावरणामुळेच थोडं ह्यालाही असं दवाखान्याचं फील असल्यासारखं वाटलं नाही. टाइम टू टाइम इथलं म्हणजे केटरिंग सर्व्हिस सुद्धा जे काही म्हणजे इवन इंडिव्हिज्युअल पेशंटला विचारून त्याला जसं चॉईस आहे त्याच्यानुसार जे काही म्हणजे डायटिशियनचं सकाळी राऊंड झाल्यानंतर त्या जे काही सांगतात ते ऑप्शन देतात, आणि ह्यानं त्याच्यातलं एखाद दुसरं नकोय मला हे हवंय म्हणून असं हट्ट केल्यानंतर सुद्धा ते पुरवलं जातो. तर ते खूप मोठी हे आहे. एखादं म्हणजे इंडिव्हिज्युअल पेशंटला जसं पाहिजे तसं आणि जे पाहिजे ते सुद्धा जर देत असतील तर त्यालाही फील येत नाही की त्यांना हॉस्पिटलमध्ये आहेत. डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा त्याची इच्छा नव्हती जायचं.